आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे। मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल झाली आहे। सर्वसामान्यांना नेमका त्रास का दिला जातोय असा सवाल या याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि अगदी तातडीची सुनावणी आता 1:30 वाजता वकील गुणरत्न सदावर्ते सुद्धा हायकोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस संरक्षणामध्ये गुणरत्न सदावर्ते हायकोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघितलं गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली होती आज सकाळीच आणि आता पोलीस संरक्षणामध्ये गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे या संदर्भात कोर्टात याचिका दाखल झाली आणि आता हायकोर्टामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते सुद्धा दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या आधी सुद्धा जरांगेंच्या विरोधात याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेली होती आणि सध्या आपण जर बघितलं तर स्वतः ते हायकोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। एकीकडे जरांगेंचं आंदोलन सुरू आहे। सीएसएमटी स्थानक परिसर असेल, बीएमसी परिसर असेल, मरीन ड्राईव्ह असेल, मंत्रालयाच्या बाहेरचा परिसर असेल, या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलक जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र आता पोलीस संरक्षणामध्ये गुणरत्न सदावर्ते कोर्टात दाखल होतानाची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलीस संरक्षणामध्ये गुणरत्न सदावर्ते हायकोर्टामध्ये दाखल झाल्याने अगदी तातडीची सुनावणी आज या याचिकेसंदर्भात घेतली जाते। साधारणतः 1:20 होत आहे। 10 मिनिटांमध्ये ही सुनावणी सुरू होणार असल्याची देखील माहिती मिळते। 1:30 वाजता तातडीची सुनावणी बोलावण्यात आलेली आहे आणि आता या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं या संदर्भातली अपडेट देखील आपण घेणार आहोत। मात्र तुर्तास आपण पाहतोय हे जे आंदोलन आहे ते बेकायदेशीर आहे आणि या संदर्भातली याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि हायकोर्टामध्ये ही सुनावणी अगदी 10 मिनिटांमध्ये आता सुरू होणार असल्याचं कळतंय। संपूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये, पोलीस सुरक्षेमध्ये गुणरत्न सदावर्ते त्यांच्या पत्नीसोबत दाखल झालेले आहेत आणि आता ही सुनावणी नेमकी कशी पार पडते हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। निकाल नेमका काय समोर येतो हेही बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वीच ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवर तातडीची सुनावणी जी आहे ती आता बोलावण्यात आलेली आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात दाखल झाले आहेत। सर्वसामान्यांना त्रास होतोय, चाकरमान्यांना त्रास होतोय असं म्हणत ही याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेमध्ये सर्वसामान्यांना त्रास नेमका का दिला जातोय हा सवाल उपस्थित करत जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याचं देखील म्हटलेलं आहे।